नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण एक गंमत पाहूया। म्हणजेच कोणत्याही संख्येला 11ने जर गुणाकार केला तर येणारे उत्तर कसे काढायचे, म्हणजेच 11ची गंमत आपण या भागामध्ये पाहणार आहोत। आता या ठिकाणी पाहू शकता आपण 34 या संख्येला आपल्याला 11ने गुणाकार करायचा आहे। तर या ठिकाणी आपण कोणती युक्ती वापरणार ते पाहूया। गंमत म्हणजे युक्ती म्हणजेच पहा, 34 या संख्येला आपल्याला 11ने गुणाकार करायचा, त्या 34ला आपण वेगळं करूया, म्हणजेच 3 आणि 4 असं वेगळं लिहूया। पुढच्या स्टेपमध्ये आपण 3 अधिक 4 करूया, जे की आपल्याला 7 मिळेल। आता हे जे 7 आलेलं आहे याला आपण 3 व 4च्या मध्ये ठेवूया। येणारे उत्तर म्हणजेच 34 गुणिले 11 राहील। म्हणजेच आता 34 गुणिले 11 याचा गुणाकार 374 आला आहे ना सोपी युक्ती। आता पुढचे उदाहरण पाहूया आपण 79 गुणिले 11। आता या ठिकाणी आपण काय वापरणार युक्ती, या 79ला वेगळं करायचं, म्हणजे 7 आणि 9 असं लिहायचं। नंतर या 7 आणि 9चा बेरीज करायची, 7 आणि 9ची बेरीज केली ती 16 आली। आता या ठिकाणी 2 अंकी संख्या आली। पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला 3 अधिक 4 7 एक अंकी संख्या आली होती, पण या ठिकाणी 2 अंकी संख्या आली, त्यामुळे थोडासा नियम बदलतो। आता हा 16मधील दशक स्थानचा जो अंक 1 हा एक अंक वरील 7मध्ये मिसळायचा, म्हणजेच 7 अधिक 1 8 होईल, व येणारा 8 अंक या 16मधील 6 जो अंक उरला त्याच्या व वरच्या 9 यांच्यासोबत वापरायचा, म्हणजे 6 व 9 याला सोबत घेऊन 8 वापरायचा, म्हणजेच 79 गुणिले 11 बरोबर 869। तर अशी ही युक्ती आहे। 11ने कोणत्याही संख्येला गुणताना आपण हा नियम वापरू शकतो।